श्री स्वामी समर्थ. आज आपण तुमच्याकडे जे नाही त्याबद्दल दुःखी होण्यापेक्षा तुमच्याकडे जे आहे ते सर्वोत्तम करा याविषयी आपण आज व्हिडिओ पाहणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तुमच्याकडे जे आहे ते सर्वोत्कृष्ट बनवण्याविषयी भाष्य करणारी आज आपण कथा पाहणार आहोत. सामान्यतः लोभात रूपांतर होण्यासाठी मध्ये एक पातळ सीमारेषा असते. आपण जर आपल्याकडे जे आधीपासून काय आहे याची पर्वा न करता अधिकची मागणी करू लागतो. अशीच एक आपण आज कथा पाहणार आहोत. एकेकाळी एक सुंदर मोर पावसाच्या दिवशी नाचत होता. तो स्वतःच्या सुंदर पिसाऱ्याची प्रशंसा करण्यात मग्न होता. त्याच्या उग्र आवाजाने त्याला स्वतःच्या कमतरतांची जाणीव करून दिली. त्याला झालेला सर्व आनंद दुःखामुळे नाहीसा झाला. अचानक त्याला जवळच एक कोकिळ पक्षी गाताना ऐकू आला. कोकिळ पक्षाचा गोड आवाज ऐकून त्याला स्वतःच्या कमतरतेची पुन्हा एकदा जाणवली. आपल्यालाच असा आवाज देवाने का दिला आहे असा तो विचार करू लागला. आणि त्या क्षणी इंद्रदेव प्रसन्न झाला आणि त्याने मोराला विचारले, तू नाराज आहेस का? तर इंद्राने मोराला विचारले. मोराने त्याच्या उग्र आवाजाबद्दल तक्रार केली. त्यामुळे तो कसा दुःखी झाला आहे. तो म्हणाला, कोकिळेला इतका आवाज सुंदर आहे आणि मला का नाही? मोराचे म्हणणे ऐकून इंद्रदेवाने सांगितले की प्रत्येक जीव हा त्याच्या स्वतःच्या मार्गाने खास असतो. प्रत्येक जीव तयार करण्यामागे एक उद्दिष्ट असते आणि त्याप्रमाणे त्याला तयार केले गेलेले आहे. होय, कोकिळेला देवाने सुंदर आवाज दिलेला आहे, परंतु तुला देखील किती सुंदर पिसारा दिलेला आहे. त्यामुळेच तुमच्याकडे जे आहे ते स्वीकारून त्याचा पुरेपूर उपयोग करणे हीच खरी युक्ती होय. स्वतःची तुलना इतरांशी करण्यात आणि स्वतःकडे काय आहे ते विसरून जाण्यात किती मूर्खपणा आहे हे मोराला समजले. त्या दिवशी त्याला जाणवले की प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे अद्वितीय आहे. यातून आपल्याला हेच समजते, स्वतःला स्वीकारणे ही आनंदाची पहिली पायरी आहे. तुमच्याकडे जे नाही त्याबद्दल दुःखी होण्यापेक्षा तुमच्याकडे जे आहे ते सर्वोत्तम करा. स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींची मनापासून भक्ती आणि श्रद्धा करा. स्वामी तुमच्या पाठीशी कायम नक्कीच उभे राहतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.